नमस्कार मंडळी, मी विदुला शशांक मनोहर आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। मंडळी, एक विनंती सर्वांना करते की माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, सध्या सर्वत्र चारधाम यात्रेबद्दल खूप वाईट अपडेट्स येत आहेत। हे आपण सर्व वाचतो आहोत आणि व्हिडिओ पण बघत आहोत। सध्या चार धामांवर यात्रेकरूंची जीवघेणी गर्दी आणि त्यामुळे होणारे यात्रेकरूंचे हाल, तसेच काही यात्रेकरूंच्या बेशिस्त आणि स्वैर वागणुकीमुळे सहप्रवाशांनाच नाही तर निसर्गालाही त्रास होत आहे। तीर्थक्षेत्रांचे तीर्थाटन आता पर्यटन होऊ लागले आहे। त्यामुळे जे यात्रेकरू आत्यंतिक भक्तिभावाने यात्रेला येत आहेत त्यांचे हाल होत आहेत आणि छोट्या मोठ्या दुर्घटनाही घडत आहेत। तीर्थाटन करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे असे सध्या दिसत आहे, संख्या पण वाढत आहे। ही जेवढी चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर सर्व भाविकांची गैरसोय न होता, निसर्गाची नासधूस न होता तीर्थाटन होणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे। सरकारने यात्रा सुकर होण्यासाठी योग्य पावले उचलली असली तरी आपण सर्वांनी त्यासाठी भविष्य काळात सहकार्य करायला पाहिजे असे मला वाटते। आता मी दिनांक 29 ऑक्टोबर 2023 चे यात्रा वर्णन वाचते। आज पहाटे 3चा गजर झाला तसे उठून भराभर आवरले आणि पहाटे 4:30ला गंगोत्री दर्शनासाठी निघालो आहोत आणि सोबत पॅकेट ब्रेकफास्ट आम्हाला मिळाला आहे। हा आमचा प्रवास खूप मोठा म्हणजे 3.5 तासांचा होता। संपूर्ण रस्ता गोल गोल वळणावळणाचा होता। सुरुवातीला गाडीत खूप झोप येत होती, पण मग ड्रायव्हरने भजन गीते मोठ्याने लावली त्यामुळे झोप गेली। पण हे फार चांगले झाले कारण पहाटे उजाडतानाचा बाहेरचा नजारा खूप सुंदर दिसत होता आणि तो पाहायला मिळाला। आता यात्रेला 6 दिवस पूर्ण होतील। हे उंच उंच पहाड माझे दोस्त झाल्यासारखे आता वाटते आहे। रोज स्वागताला कसे तयार असतात त्यांना बघितले की मन प्रसन्न होते। मनमुराद निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत आम्ही गंगोत्रीच्या दिशेने पुढे जात होतो। साधारण 9:30 पर्यंत आम्ही देऊळ परिसरात पोहोचलो। सकाळी 10:30 पर्यंत आमचे दर्शन झाले। इथे गंगोत्रीला शेवटपर्यंत म्हणजे देऊळ परिसर येईपर्यंत गाडी पुढे जाते। मग घरातील मंडळींना व्हिडिओ कॉल करून गंगोत्री देवळाचे दर्शन पण करवले। इथे आता थंडी खूपच वाढली होती। यमुनोत्रीपेक्षा जास्त थंडी आम्हाला इथे जाणवली। साहजिकच होते म्हणा, कारण इथे पुढे जवळच गंगोत्रीचे बर्फाचे ग्लेशियर दिसत होते। हे गंगोत्रीचे गौमुख ग्लेशियर प्रत्यक्षात जवळ दिसत असले तरी तिथे पोहोचायला 2 ते 3 दिवस लागतात आणि तो एक खूप कठीण ट्रेक आहे असे ऐकले। खूप थंडी असल्यामुळे गंगेवर संपूर्ण स्नान न करता प्रोक्षण केले आणि एवढ्या थंडीत भक्तिभावाने गंगा स्नान करणाऱ्या मंडळींबाबत कौतुक वाटले। असो, मी गंगेच्या वाहत्या पाण्याने छोटे कॅन भरून घेतले। थोडा वेळ गंगा किनाऱ्यावर बसलो होतो। अखंड अविरत वाहत असलेल्या गंगेला बघून खूप छान वाटले। आपले आयुष्यही असेच अखंड वाहते असावे असे मनोमन वाटले। मनाजोगते दर्शन घेतल्यावर तिथे जवळ असलेल्या हॉटेलमध्ये जेवलो।
आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. वाटेत 1-2 बुग्याल बघितले. हे बुग्याल म्हणजे गुरे चरण्याची जागा. ही हिरवीगार कुरणे असतात आणि तिथे भरपूर मेंढ्या गुरे चरत असतात. असा हा रमणीय प्रवास चालू होता. मध्ये घाटामध्ये नदीच्या खोऱ्यात बाबा पायलट यांचा आश्रम आणि शिवमंदिर लागते. तेथे आम्ही गेलो होतो. बाबा पायलट यांच्यासह अनेक योगी तपस्वी आणि त्यांचे कार्य याबद्दलची माहिती मिळणारी भित्तिपत्रके तिथे वाचायला मिळाली. तसेच अनेक हिंदू देवदेवतांच्या भव्य, सुंदर आणि सुबक मूर्ती येथील देवळात पाहायला मिळाल्या. या देवळाच्या मागच्या बाजूस म्हणजे या आश्रमाच्या मागच्या बाजूस गंगोत्रीहून येणारी खळाळत वाहणारी गंगा नदी आहे. येथे जपानी विदुषी योगमाता केईको आईकावा यांचा परिचय झाला आणि त्यांचे योगाभ्यासातील कार्य खूप मोठे आहे आणि या संबंधीची बरीच माहिती या आश्रमामध्ये वाचायला मिळाली. या ठिकाणी आमचा चहा झाला आणि काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले. काल कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण होते म्हणून सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली होती असे कळले. त्यामुळे आज दर्शनाला गर्दी होती आणि दर्शन घेऊन रात्री 8:15 पर्यंत आम्ही हॉटेलला पोहोचलो. जेवण तयार होते. जेवून लवकर झोपी गेलो. उद्या आम्हाला केदारनाथला जाण्यासाठी गुप्त काशीला पोहोचायचे आहे आणि हा पण खूप मोठा प्रवास असणार आहे असे कळले आहे. आणि जय बाबा भोलेनाथ. इथे माझे या दिवसाचे यात्रा वर्णन संपलेले आहे. आता आपण ह्या 29 तारखेला मी काही क्षणचित्र त्या प्रवासामध्ये घेतली होती ती आणि काही व्हिडिओ पण घेतले होते. ते आता मी तुमच्याबरोबर शेअर करते. ते आपण आता बघूया. चला तर मग. आता हा पहिला फोटो. हा मी निघालो प्रवासाला तेव्हा मध्येच खूपच सुंदर बघा, खूप सुंदर असा निसर्ग सौंदर्याने असा नटलेला असा हा रस्ता आणि या दरी खोऱ्यातून असे आम्ही जात होतो. हा प्रवास खूपच सुंदर होता गंगोत्रीला जाण्याचा. आणि हा व्हिडिओ घेतला आहे. जरा थोडा वेळ लागतोय व्हिडिओला. तोपर्यंत आपण दुसरे फोटोज बघूया. हे गंगोत्रीला जाण्याच्या वेळेस हिमशिखरांचं पहिलं दर्शन झालं त्यावेळेचा फोटो आहे. हा तिथेच जाताना काढलेला फोटो. बघू शकता किती सुंदर आहे आणि निसर्गाचं केवढं भव्य रूप पाहायला मिळतं. हे उंच उंच पहाड, तिथे आपण किती खुजे वाटतो नाही. हा रस्ता आणि ही आमची टेम्पो ट्रॅव्हलर आणि हा इकडे तुम्हाला पहाड दिसत असेल, बर्फीला पहाड. ते आम्ही असे मध्ये थांबलो होतो त्यावेळेला फोटो घेतला होता. हा एक व्हिडिओ आहे.
व्हिडिओ. इथे आता बर्फिले पहाड दिसायला लागले होते. मध्येच डोकावर होते. हा बघा, रस्ता खूपच सुंदर होता. हा बघा, हा पण एक व्हिडिओ घेतला होता. आणि हा गंगोत्री देवळाचा परिसर. हे गंगोत्री देऊळ. आणि ही आम्ही गेलो त्यावेळेला तिथे एवढी गर्दी नव्हती. सीझन आमचा चांगलाच होता, कारण आम्ही ऑक्टोबर एंडला गेलो होतो आणि एवढे काही यात्रेकरू होते, पण इतकी खूप गर्दी आता आज जे आपण वाचनात येत आहे तशी काही गर्दी आम्हाला लागली नाही तेवढी. त्यामुळे खूप सुंदर वाटलं प्रवास करायला पण, आणि चांगलं दर्शनही झालं. हा एक अजून एक फोटो. ह्या त्या जपानी विदुषी आहेत, केइको आईकावा. बाबा पायलट आश्रमामध्ये यांचा परिचय झाला. योगमाता म्हणून त्यांना म्हणतात. आणि त्यांनी पण इथे खूप कार्य केलं आहे आणि त्यांचा योगाभ्यास खूपच चांगला आहे असं म्हणतात. खूप नावाजलेल्या आहेत त्या योगाभ्यासामध्ये आणि त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये. आणि आता हा परिसर आहे, बाबा पायलट आश्रम होता तिकडचा. त्याच्या मागचा नदी वाहते, गंगा नदी वाहते, आणि तिकडचा हा व्हिडिओ घेतलाय. जरा थोडा वेळ लागतोय व्हिडिओ. इकडे अशी नदी आहे, इकडे लोक होती, आणि हा म्हणजे मागच्या बाजूचा आहे हा व्ह्यू. हा व्हिडिओ लोड होत नाहीये. ठीक आहे, नंतर आपण बघू. आम्ही तिथेच काढलेला फोटो. आणि ही एक खूप मोठी मूर्ती होती शंकराची, भव्य एकदम, जे देवळाच्या कळसाच्या वर जाते एवढी मूर्तीची उंची आहे. ही देवळाची मागची बाजू आहे. हा बाबा आता देऊळ बघितलं त्याची मागची बाजू ही आहे. इकडे नदी वाहते गंगोत्री. खूप छान लोकेशन आहे या देवळाचं. ही देवळाची मागची बाजू आहे. तो मगाचा एक व्हिडिओ लोड होत नव्हता, तो आता बघूया आपण. हे गंगोत्रीला जातानाचं आहे. बघा अशी नदी वाहते एका साईडने, आणि एका साईडने असे खूप पहाडच उंच उंच. हे तसे पहाड तर दोन्ही बाजूने होते, पण एका साईडला ही नदी पण होती.
असं निळशार पाणी असतं एकदम नदीचं. आणि हे आम्ही संध्याकाळी जेव्हा काशी विश्वनाथ मंदिरात पोचलो तेव्हाचा फोटो काढला आहे. हा पण आहे. मी तेव्हा रात्रच झाली होती काशी विश्वनाथ मंदिरात पोचलो तेव्हा. तर अशा प्रकारे या दिवसाचं हे फोटोज. आता तर हे सगळं वर्णन आणि हे फोटोज आणि व्हिडिओज मी आत्ता तुमच्याबरोबर शेअर केले. तर आजचा आपला एपिसोड इथेच संपतो आहे. आता आपण पुढच्या एपिसोडला गुप्त काशीला जायला निघणारे केदारनाथाच्या वाटेवरती तर ते असणारे प्रवास वर्णन तेव्हा आपण नक्की भेटूच परत. तोपर्यंत बाय बाय.